शहादा तालुक्यातील श्री धर्मेंद्र पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने AI तंत्राच्या मदतीने सुरू केली ऊसाची शेती. शहादा तालुक्यातील पहिला प्रयोग नक्की बघा. दुर्गा खांडसरी शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड मेंद्राना तहसील पानसेमल जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश या कारखान्याच्या अंतर्गत कारखान्याच्या वडाळी गटातील बोराळा गावातील जे शेतकरी आपले प्रगतीशील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेताला आपण या प्लॉटच्या ऊस प्लॉटमध्ये आज आपण इथं उभे आहोत. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025. ज्या शेतकऱ्याच्या शेताला आज आपण उभा आहोत त्यांच्या थोडक्यात आपण परिचय करून घेऊ. दादा काय नाव आपलं? धर्मेंद्र पंडितराव पाटील. हां, सदर शेतकऱ्याचं नाव धर्मेंद्र पंडितराव पाटील आहे आणि यांच्या शेतामध्ये आपण या तंत्रज्ञान प्रणाली अंतर्गत याच्यात ऊस लागवड केलेली आहे आणि ही लागवड ऊस रोपांची केलेली असून याच्या ऊसाची जाती 265 आहे. सदर ऊसाची लागवड 21 जुलै 2025 रोजी केलेली आहे. आज 10 जुलै 2025 रोजी केलेली आहे आणि आज 7 नोव्हेंबर आहे. म्हणजे थोडक्यात 4 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि सदर प्लॉटला भेट देण्यासाठी म्हणून आणि रोपांच्या ऊस लागवड केल्यानंतर फुटव्याची संख्या आणि ऊसाची प्रत किंवा क्वालिटी कशी सुधारते किंवा उत्पादन वाढीसाठी याचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष शेताला भेट देण्यासाठी लोंढरे गावातले कुठलं वरुड लोंढर तालुका शिरपूरमध्ये हे गाव आहे. हे गावसुद्धा दुर्गा खांडसरीच्या अंतर्गत आपण त्यांच्याकडून ऊस कारखान्याला पुरवठा करतोय. तर सदर गावातल्या शेतकऱ्यांनी आज या प्लॉटला सदिच्छा भेट दिलेली आहे. या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणे आणि ऊस रोपांसाठीचा जो काही प्लॉट होता इथं 7x1.5 ऊसाची ऊस रोपाची लागवड केलेली आहे. तर या रोपाला आलेला फुटवा आणि ऊसाची 4 महिन्यात झालेली वाढ हे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी आज इथं व्हिजिट केली आहे. तर याच्या बाबतीतलं मनोगत लोंढऱ्या गावचे सरपंच मी त्यांना विनंती करतो की तुमचा एक परिचय देऊन या प्लॉटला व्हिजिट कशा संदर्भात तुम्ही केली थोडंसं तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया. आम्ही लोंढऱ्या गावाचे ऊस उत्पादक शेतकरी साहेबांच्या आग्रहानुसार आम्ही हा प्लॉट बघायला आलो की ऊस शेती खरंच आहे का बुवा शाश्वत. आम्ही एक 4x वरती आम्ही लागवड करतो, परंतु इथं आल्यानंतर पाहिलं की ऊसाची जी फुटव्यांची संख्या आहे ती एक चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि जे 7x1.5 फुटाच्या या साहेबांनी लावलेलं इथं तर एक चांगल्या प्रकारे ऊस या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आम्हाला समाधान वाटलं की आपण सुद्धा या प्रकारची शेती करायला पाहिजे असं आम्हाला सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर वाटायला लागलं. आणि कालावधी जो आहे लागवडीचा तो खूप कमी आहे. एक 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये ऊसाची वाढ खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि ही शेती आम्ही करणार आहेत. याच ऊस जातीच्या बरोबर बाजूच्या प्लॉटमध्ये त्यांनी 13-007 या नवीन ऊसाच्या वाणांची सुद्धा लागवड केलेली आहे. सदर ऊससुद्धा हा 1 ऑगस्ट रोजी त्यांनी लागवड केली आणि त्या ऊसाच्या रोपाला सुद्धा आज 7x1.5 फूट ऊसाची लागवड करून प्रत्येक रोपाला किमान 10 आणि कमाल 12 ते 13 फुटव्याची संख्या आज रोजी तुम्हाला पाहायला मिळते. सदरचा प्लॉटसुद्धा या शेतकऱ्यांनी निदर्शनात आणून दिलेला आहे आणि त्या व्हरायटीबद्दल सुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती आपण दिलेली आहे. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये रेग्युलर आपल्या ऊसाच्या जे जाती इथं लावण्यात येतात त्याऐवजी जर 265ला क्रॉस केलेल्या ज्या काही नवीन जाती विद्यापीठाने विकसित करून आपल्यापर्यंत पोहोचवल्यात त्याच्यामध्ये PDN 15-012 ही एक ऊसाची जात आहे आणि त्याच्यानंतर फुले 13-007 व फुले 15-006 या 3 नवीन ऊसाच्या जातीचं विकसित करून पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं मागच्या वर्षी जे प्रसारित केलेले आहेत. तर शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की 265 ऊसाची लागवड म्हणजे येणाऱ्या डिसेंबर अखेरपर्यंत 265 ऊसाची लागवड न करता जर तुम्ही 15-012, 13-007, 15-006 या 3 नवीन विकसित झालेल्या ऊसाची जर तुम्ही लागवड केली तर सदरचा ऊस तुमचा 13 महिन्यामध्ये तुटून कारखान्यात जाणार आहे. पर्यायानं ऊसाच्या तुटण्याचा कालावधी तुमचा कमी होऊन लवकरात लवकर तुमचं क्षेत्र मोकळं होईल, पैसे तुम्हाला लवकर मिळतील आणि आर्थिक अडचणीतून तुम्ही बाहेर निघाल. ऊसाचं उत्पादन 265 सारखंच आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 265 ऊस लावायचा आहे अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांनी जानेवारीनंतर कितीही 265 लावला तर त्याचं उत्पादन चांगलं येऊ शकते आणि सदर ऊस 13-14 मध्ये तुटण्यामध्ये काही अडचण येत नाही आपल्याला
उत्पादन चांगले भेटते आणि त्याची रिकॉर्ड सुद्धा चांगली मिळते. त्याच्यानं तुम्हाला वेळेत तुटण्यासाठी त्याची अडचण येत नाही. ठीक आहे.